इराणने प्रत्युत्तर दिलं आहे. आणि ते इस्रायल आणि अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करतायत. यातून राष्ट्रांना काय मिळतं? आणि हा संसाधनांसाठी किंवा सुरक्षेसाठी की सत्तेसाठीचा लढा आहे? हे अमेरिका व्हेनेझुएला किंवा अमेरिका इराण किंवा पाकिस्तान अफगाणिस्तान रशिया युक्रेन असं नाही आहे. नाही नाही नाही, आपण चुकीच्या लेबल्सकडे पाहत आहोत. संसाधनं हे एक निमित्त आहेत. नाही, ते संसाधनांसाठी लढत नाही, ते यासाठी लढत आहेत की इराणच्या बाबतीत जे घडतंय त्यामुळे जगातील प्रत्येक देश म्हणेल की त्याला अमेरिकेपर्यंत पोहोचण्यास सक्षम ICBM हवी आहे. त्यामुळे असं वाटेल की ते तेलासाठी लढत आहेत, पण ते खरोखर तेलासाठी लढत नाहीत. जगातील प्रत्येक देश असाच विचार करतोय, तुमच्याकडे माझ्या शहरावर मारा करू शकेल असं क्षेपणास्त्र नाही, म्हणून मी येईन आणि तुमची सर्व शहरं उद्ध्वस्त करेन. ठीक आहे, तुम्ही कोणाला क्षेपणास्त्रांनी बॉम्ब बनवण्यापासून रोखू शकता, पण तुम्ही त्यांना एखादं खरेदी करण्यापासून कसं रोखणार? उत्तर कोरियाचा विचार करा, त्यांना बॉम्ब कसा मिळाला? त्यांच्याकडे खरोखर स्वदेशी तंत्रज्ञान होतं का? कोणीतरी त्यांना ते पुरवलं. उत्तर इतकं सोपं आहे. जगाला गरज आहे. नमस्ते आचार्यजी. मी अमेरिकेत राहते आणि मी तुम्हाला खूप काळापासून ऐकते. तुम्ही याआधीही माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, ज्याने माझ्या आयुष्यात खूप सुधारणा झाली आहे. माझा आजचा प्रश्न एका जागतिक संघर्षाबद्दल होता, जो सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणवर हल्ला केला आणि त्यांनी त्यांच्या सर्वोच्च राजकीय आणि धार्मिक अधिकाऱ्यांपैकी एक असणाऱ्या आयतुल्ला अली याला ठार केलं. हा माणूस इराणमधील एक प्रमुख नेता होता. आता इराणने प्रत्युत्तर दिलंय आणि ते इस्रायल आणि आखाती प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करतायत. हे सर्व अशा वेळी आलंय जेव्हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा खूप तणाव आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला केला. युक्रेन आणि रशियामध्ये आधीच तणाव आहे. तर माझा प्रश्न असा होता, की यातून राष्ट्रांना काय मिळतं? आणि हा संसाधनांसाठी किंवा क्षेत्रासाठी किंवा सुरक्षेसाठी की सत्तेसाठीचा लढा आहे? नाही, यापैकी कशाबद्दलही नाही. एक कॉन्शियस एंटिटी म्हणून राष्ट्र नावाची कोणतीही गोष्ट नसते. राष्ट्र हे एक प्रिन्सिपल आहे. ते कॉन्शियस प्रिन्सिपल असू शकतं किंवा अनकॉन्शियस प्रिन्सिपल असू शकतं. राष्ट्रे ही खूप कॉन्शियस प्रिन्सिपल्स असायला हवी होती, जी जागरूक लोकांना एकत्र आणतात. राईट? राष्ट्रे ही विभाजक तत्त्वे असण्यासाठी बनलेली नसतात. लक्षात ठेवा, तत्व हे अहंकाराद्वारे निर्माण केलं जातं. तत्वाकडे स्वतःची अशी कोणतीही यंत्रणा नसते. जर अहंकाराला अंधारात राहायचं असेल, तर तो अशी तत्व निर्माण करेल, जी त्याला अंधारात राहण्यास मदत करतील. जर समजा इथे बसलेल्या 100 लोकांनी ठरवलं, की त्यांना अंधारात राहायचंय, कारण अहंकाराला त्यातच आनंद मिळतो. तर ते राष्ट्राची अशी एखादी संकल्पना मांडतील, जी आक्रमक, विभाजक, लढाऊ आणि एक्सक्लुझिव्ह असेल. दुसरीकडे जर हीच लोकं जागरूक असतील, तर ते राष्ट्राची एक जागरूक संकल्पना मांडते, जी संपूर्ण जगासाठी शुभ ठरू शकते. त्यामुळे राष्ट्रे लढत नाहीत, अहंकार लढतात. हे अमेरिका, व्हेनेझुएला किंवा अमेरिका, इराण किंवा पाकिस्तान, अफगाणिस्तान, रशिया, युक्रेन असं नाहीये. नाही, नाही. अजिबात नाही, नाही. आपण चुकीच्या लेबल्सकडे पाहत आहोत. अहंकार लढतो आहे.
आणि रशिया आणि युक्रेन लढतायत असा विचार करण्यात धोका आहे. कारण यामुळे खरा दोषी माणूस दोषातून मुक्त होतो. असं वाटतं की राष्ट्र नावाची कोणती तरी अमूर्त गोष्ट युद्ध करते. राष्ट्र युद्ध करत नाहीये, माणूस करतोय. माणूस अत्यंत आदिम कारणांसाठी लढतोय. सभ्यता विकसित झाली आहे. राष्ट्र युद्ध करत नाहीये, इतकं सोपं आहे. माणूस हो ना, मानवी अत्यंत आदिम कारणांसाठी लढत आहे. या सर्वांमध्ये काहीही अत्याधुनिक नाही. ही कारणं गुहेतील, दगडातील आणि जंगलातील आहेत. कारणं विकसित झालेली नाही आहेत. सभ्यता विकसित झाली आहे. अहंकार विकसित होतो का? हं? विज्ञान होतं, तंत्रज्ञान होतं, सभ्यता होतात, व्यवस्था होतात, पण अहंकार विकसित होत नाही. किमान 2000, 5000 वर्षांनी इतक्या मर्यादित काळात तरी नाही. जैविक अहंकाराला विकसित होण्यासाठी सुद्धा हा काळ खूपच कमी आहे. त्यामुळे आपण त्याच कारणांसाठी लढतोय, ज्या कारणासाठी सुरुवातीचा माणूस लढत होता. तुम्ही संसाधनं म्हणाल, नाही. संसाधनं हे एक निमित्त आहे. नाही, ते संसाधनांसाठी लढत नाही. ते ओळखीसाठी लढत आहेत. ओळख. हा ओळखीचा लढा कसा आहे? अहंकार म्हणतो, तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल. अहंकार म्हणतो, मी अपूर्ण आहे. मी अपूर्ण आहे. मग माझ्या पूर्णतेसाठी मला काय हवंय? वस्तूंचा ढीग. ऊर्जेचा ढीग. कारण ऊर्जा मला अधिक वस्तू मिळवण्यास मदत करेल. म्हणून मला तेलासाठी लढावं लागेल. मग ते इराक असो किंवा इराण किंवा कुवेत किंवा व्हेनेझुएला. जेव्हा तुम्ही ऊर्जेसाठीच्या या लढ्याकडे पाहता, तेव्हा ऊर्जा कशाशी संबंधित आहे? अहंकाराचा वस्तूंचा शोध. कारण अहंकार स्वतःला मूलभूतपणे अपूर्ण मानतो. मी अपूर्ण आहे. स्वतःला भरून काढण्यासाठी अधिकाधिक मला वस्तूंची गरज आहे. त्यामुळे असं वाटेल की तो तेलासाठी लढतोय, पण ते खरोखर तेलासाठी लढत नाहीत. ओळखीसाठी ते लढतात. तुम्हाला हे समजतंय का? नाहीतर जेव्हा ऊर्जेचा विचार येतो, तेव्हा खरं तर अमेरिका सौदी अरेबियापेक्षा मोठी आहे. ऊर्जेसाठी त्यांना कुणावरही हल्ला करण्याची गरज नाही. इराणकडे असं कोणतंही शस्त्र असण्याची शक्यता नाही, जे कधीही अमेरिकेपर्यंत पोहोचेल. आणि कदाचित ओमानच्या मध्यस्थीनं असा काही करार होणार होता, ज्यात म्हटलं जात होतं की इराण कदाचित फिसाईन मटेरियल तयार करेल, पण त्याचा साठा करणार नाही. आणि जर तो साठा करू शकत नसेल, तर त्याचे कधीही शस्त्रात रूपांतर होऊ शकणार नाही. तुम्हाला समजतंय का? धोक्यात काय आहे? उपभोग. मला शक्य तितका पैसा हवा आहे, जेणेकरून मी जास्तीत जास्त वस्तूंचा उपभोग घेऊ शकीन. माझ्याकडे अधिकाधिक ऊर्जा असू दे. ऊर्जा आणि ऊर्जा. आणि इराणकडे ऊर्जा आहे, म्हणून इराणमध्ये एक अनुकूल सरकार हवं आहे, जेणेकरून इराणची ऊर्जा देखील हस्तगत केली जाऊ शकेल. नाहीतर ऊर्जेची गरज कशासाठी आहे? कृपया मला सांगा, कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेतील ऊर्जेचा दरडोई उपभोग जगातील सर्वोच्चांपैकी एक आहे. तुम्हाला अजून ऊर्जेची गरज का आहे? आणि जरी तुम्हाला जास्त ऊर्जेची गरज असली, तरी तुमच्या स्वतःच्या देशात आधीच ऊर्जा साठे आहेत. पण ते पुरेसे ठरणार नाही. संपूर्ण ग्रहाचे ऊर्जा साठे सुद्धा पुरेसे ठरणार नाही. कारण अपूर्णता, ज्याला अहंकार म्हणतात,
ती कधीही खऱ्या अर्थाने सोडवता येत नाही. तुम्ही त्यात संपूर्ण ब्रह्मांड ओतलं तरी ते पोकळच राहील. आणि म्हणूनच डिप्लोमसी इत्यादी काम करणार नाही. तुम्हाला डिप्लोमसीची गरज नाही. तुम्हाला विस्डमची गरज आहे. म्हणूनच करारांमुळे समस्या सुटणार नाही. म्हणूनच हे परराष्ट्र मंत्री आणि नोकरशाह आणि मध्यस्थ आणि राजदूत आणि दूतावास हे केवळ मनोरंजन आहेत. हे युद्ध थांबवू शकत नाही. आपल्याला गरज आहे ती अहंकाराने स्वतःकडे पाहण्याची. पण आपल्याला स्वतःचं मनोरंजन करायला आवडतं, बरोबर? म्हणून आपण म्हणतो, नाही बघा समस्या भूराजकीय आहे. नाही सर, समस्या इथे आहे आंतरिक, माणसाच्या हृदयात. तुम्हाला त्याला फॅन्सी लेबल्स द्यायची आहेत, त्याने मदत होत नाही. तुम्ही हे खूप काळापासून करत आहात. आता फक्त पूर्णतः अन्वयुद्ध उरलंय. आणि त्यानंतर स्वतःला फसवण्यासाठी कोणीही उरणार नाही. अहंकाराचा प्रस्ताव आहे. जोपर्यंत अणुआपत्तीत तुमचा स्फोट होत नाही, तोपर्यंत स्वतःला फसवणं सुरू ठेवा. यामुळे हे सुनिश्चित होईल की तुम्हाला कधीही सत्याचा सामना करावा लागणार नाही. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तुम्ही स्वतःशी खोटं बोलत राहिलात आणि तुम्ही स्वतःशी इतक्या थराला जाऊन खोटं बोललात की शेवटी अणुस्फोट झाला आणि तुम्ही नष्ट झाला. आणि म्हणूनच याचा सामना करण्याच्या भयावह प्रसंगातून तुम्ही वाचलात. मी आयुष्यभर स्वतःशी खोटं बोललो आणि नंतर माझा स्फोट झाला. हे चांगलं आहे. कारण माझ्या मृत्यूनंतरही मला स्वतःकडे पाहावं लागलं नाही. हे जागतिक नेते, तुम्ही त्यांना फॅन्सी नावांनी आणि पदव्यांनी गौरवान्वित करत आहात. ती पोरं आहेत. ती पोरं आहेत. ते योग्य प्रतिनिधी देखील नाहीत. जेव्हा चेतनेच्या पातळीचा विचार येतो, तेव्हा त्यांच्यापैकी बहुतेक त्यांच्या स्वतःच्या मतदारांच्या सरासरी पातळीच्या देखील खाली असतात. मला नाही वाटत की सरासरी अमेरिकन इतका मूर्ख असेल. किंवा इतर कोणत्याही देशाचा सरासरी नागरिक. असं नाही की नेते सरासरींचं प्रतिनिधित्व करतात. ते लोकांच्या सर्वात वाईट प्रवृत्तींचं प्रतिनिधित्व करतात. अहंकार, अहंकार, मूलभूत चूक, माणूस कोण आहे याची मूलभूत समज नसणं, एका मोठ्या बाह्य स्तरावर खेळलं जाणारं अंतर्गत युद्ध, बस इतकंच. यात यापेक्षा जास्त काही नाही. मी कोणीतरी आहे, मी एका विशिष्ट राष्ट्राचा आहे आणि माझी एक विशिष्ट विचारधारा आहे आणि माझा एक विशिष्ट धर्म आहे. मी अमेरिकन आहे, तुम्ही इराणी आहात, मी ख्रिश्चन आहे, तुम्ही मुस्लिम आहात, किंवा मी ज्यू किंवा काहीतरी आहे, किंवा मी हिंदू आहे, काहीतरी. जर दुसरा कोणी नसेल तर मी स्वतःला कसं टिकवून ठेवणार? म्हणून इतरांची गरज आहे. अहंकार फक्त द्वैतात कार्य करू शकतो. द्वैत काढून टाका, अहंकार गेला. आणि म्हणूनच पृथक्करण आणि सीमारेषांची गरज आहे. जर सीमा नसतील तर अहंकारासाठी काहीही अस्तित्वात राहू शकत नाही. सीमा म्हणजे द्वैत.
या बाजूला काहीतरी आणि त्याच्या विरुद्ध त्या बाजूला काहीतरी. आणि मग ही बाजू आणि ती बाजू दोन्ही उत्सव साजरा करतात. दोन्ही बाजूंचे अहंकार सेपरेशन करण्यात आनंद मानतात. तर सेपरेशन स्वतःच अस्वाभाविक आहे. या सर्व जागतिक युद्धांच्या कव्हरेजकडे पहा. मला त्याचं हसू आलं असतं. खरं तर जे मजेशीर आहे, पण गोष्ट अशी आहे की जीव जातायत. आणि तो शोकांतिकेचा पैलू मला त्यावर हसण्यापासून रोखतो. बालिश सुद्धा आहे. समजतंय का? मोठमोठ्या कथांनी भारावून जाऊ नका. मग चीनने हे केलं, मग जर्मनीने ते केलं. मग महान साम्राज्याने हे केलं. महान साम्राज्य म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मला महान साम्राज्य दाखवा. कुठे आहे महान साम्राज्य? तुम्ही एका व्यक्तीबद्दल, मानवाबद्दल बोलत आहात. तुम्ही ते थेट का नाही सांगत? तुम्ही इथे मानवी अहंकाराबद्दल बोलत आहात. तुम्ही अमूर्त गोष्टींच्या मागे का लपताय? भूराजकारण, मुत्सद्देगिरी यावर तुमच्या आशा लावू नका. हे यशस्वी होणार नाही. तुम्ही म्हणता की तुम्हाला इराणला निशस्त्र करायचं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की इराणच्या बाबतीत जे घडतंय त्यामुळे जगातील प्रत्येक देश म्हणेल की त्याला अमेरिकेपर्यंत पोहोचण्यास सक्षम ICBM हवी आहे. कारण अमेरिकेला आपल्या राष्ट्राध्यक्षांना मारण्यापासून रोखण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. जगातील प्रत्येक देश तसाच विचार करतोय. कारण जे प्रदर्शित केलं जातंय ते सामर्थ्याचे राज्य आहे. तुमच्याकडे माझ्या शहरावर मारा करू शकेल असं क्षेपणास्त्र नाही. म्हणून मी येईन आणि तुमची सर्व शहरं उद्ध्वस्त करीन. तुमचा दोष हा आहे की तुमच्याकडे अणुसज्ज ICBM नाही. हा तुमचा गुन्हा आहे. तर तुम्ही कल्पना करू शकता, बहुतेक राजधानींमधला धोरणात्मक थिंक टँकमध्ये असा विचार सुरू आहे. आपण अणुसज्ज ICBM देखील कशी मिळवू शकतो? कारण तसं नसेल तर आपणही असुरक्षित आहोत. दुसऱ्या बाजूचा अहंकार आता तसा विचार करेल. तुम्ही इराणला निशस्त्र करण्याचा प्रयत्न करत आहात? नाही. सर्व देश आता स्वतःला शस्त्रास्त्रांनी सज्ज करू पाहतील. खरं निशस्त्रीकरण म्हणजे अहंकाराला निशस्त्र करणे, अहंकाराचे दात काढणे, अहंकाराचं विष काढून टाकणे. त्याशिवाय निशस्त्रीकरण नावाची कोणतीही गोष्ट नाही. ठीक आहे, तुम्ही त्यांना क्षेपणास्त्र आणि बॉम्ब बनवण्यापासून रोखू शकता. तुम्ही त्यांना ते खरेदी करण्यापासून कसं रोखणार? हं? तुम्ही त्यांना भाडोत्री तत्वावर घेण्यापासून कसं रोखणार? पाकिस्तान त्यांच्या अणुबॉम्बला इस्लामिक बॉम्ब म्हणत असे. कधी-काही त्यांचा हेतू असा होता, की तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे पैसे नाही, आम्ही अपयशी ठरत आहोत. पण अशी एक गोष्ट आहे जी आमच्याकडे आहे आणि इतर कोणत्याही इस्लामिक देशांकडे नाही. ती काय आहे? तर तुम्ही मला पैसे द्या, मी तुम्हाला सुरक्षा देईन.
आणि म्हणूनच त्याला इस्लामिक बॉम्ब म्हटलं गेलं. तुमच्याकडे पैसा आहे, इस्लामी जगाकडे पेट्रोल, डॉलर्स, ऊर्जा, पैसा, नोकरीच्या संधी आहेत. तुम्ही मला हे सर्व द्या आणि बदल्यात मी तुम्हाला अण्वस्त्रांच्या छत्राखाली ठेवीन. ते पूर्णपणे प्रत्यक्षात आलं नाही, ते ठीक आहे. पण 90च्या दशकात आणि या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षात एकेकाळी असा विचार होता संपूर्ण इस्लामिक जगासाठी, पाकिस्तानी अण्वस्त्र छत्र. त्यामुळे तुम्ही एखाद्या देशाला बॉम्ब बनवण्यापासून रोखू शकता. तुम्ही एखाद्या देशाला त्याचा व्यापार करण्यापासून किंवा भाड्याने देण्यापासून रोखू शकत नाही. अहंकार अडथळ्याला वळसा घालण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करेल. बरोबर? त्यामुळे या सर्व जबरदस्तीच्या पद्धती यशस्वी होणार नाहीत. आपण स्वतःला विनाशाच्या जवळ ढकलत आहोत. उत्तर कोरियाचा विचार करा. त्यांना बॉम्ब कसा मिळाला? त्यांच्याकडे खरोखर स्वदेशी तंत्रज्ञान होतं का? कोणीतरी त्यांना ते पुरवलं. आणि गोष्ट अशी आहे की अमेरिका त्यांच्यावर इतक्या सहज हल्ला करणार नाही. त्यांच्याकडे बॉम्ब आणि क्षेपणास्त्र दोन्ही आहेत. आणि ते संपूर्ण जगासाठी एक उदाहरण म्हणून काम करते. अहंकार सत्तेचा व्यापार करतो. आणि कोणतीही सत्ता त्याला कधीही सुरक्षित करणार नाही. म्हणून सत्तेद्वारे वर्चस्वाचा हा एक आंधळा शोध असेल, ज्यामुळे अटळ संघर्ष होईल. एकमेव मार्ग म्हणजे अहंकारालाच आव्हान देणं. पण हे बहुतेक लोकांना मूर्खपणाचं, काल्पनिक, अव्यावहारिक वाटतं. कदाचित हे युटोपियन किंवा अव्यावहारिक असेलही. अण्वस्त्र आर्मगेडॉन खूप व्यावहारिक आहे. तुम्ही त्या डिस्टोपियाला स्वीकारायला तयार आहात. बरोबर? अण्वयुद्ध. तुम्ही ते स्वीकारायला तयार आहात. पण जेव्हा मी अहंकाराला संबोधित करण्याबद्दल बोलतो, तेव्हा तुम्ही त्याला युटोपियन कल्पना म्हणता. आणि जर हे काम करणार नसेल, तर सांगा दुसरं काय करेल? तुमच्याकडे पर्याय आहे का? उत्तर अगदी सोपं आहे. जगाला शिक्षणाची गरज आहे. हे लोक पुरेसे शिक्षित नाहीत. केवळ नेतेच नाहीत. मी जनसामान्यांबद्दल सुद्धा बोलतोय. आंतरिक शिक्षण, आचार्यजी, स्वतःचं तुम्हाला शिक्षण. अडवल्याबद्दल क्षमस्व. कारण तुम्ही आत्ताच हे बोललात, माझ्या मनात आलं. जेव्हा आपण नागरिकांच्या मृत्यूबद्दल ऐकतो, मोठ्या संख्येने लोक मरतायत, गाझा हल्ले, विशेषतः मी जिथे राहते तिथे. मी जिथे राहते त्याच्याजवळ दक्षिणे तुम्ही अहंकाराचं विष काढून टाकण्याबद्दल बोलत होता. मला प्रत्यक्षात नेमकं उलटं दिसतं. अमेरिकन लोक जे करत आहेत त्याचा लोकांना अभिमान वाटतोय आणि त्यांना असं वाटते जे काही घडतंय ते जसे की आपण शक्तिशाली आहोत. हे अमेरिकेच्या बाहेर घडतंय. जे घडत आहे त्या घटनांनी ते अप्रभावित राहतात. पुन्हा स्वतःबद्दलचं तेच अहंकारी अंधत्व. अहंकाराला वस्तूंमध्ये व्यवहार करायला आवडतं. आणि तो स्वतःकडे पाहणार नाही. त्यामुळे सरासरी अमेरिकन असा विचार करेल की अस्वस्थता वस्तू राज्यांमध्ये आहे. अमेरिका, बहरीन, कुवेत, ओमान, सिरिया गोष्टी तिथे लढतायत. गोष्ट अशी आहे की तीच अस्वस्थता प्रत्येक अमेरिकन व्यक्तीमध्ये घडते.
ज्याने युद्धाला मान्यता दिली आहे. जोपर्यंत विषय अस्वस्थ होत नाही तोपर्यंत वस्तू अस्वस्थ होऊ शकत नाही. पण ते तिथं बाहेर घडल्याचं दिसतं, म्हणून माणसाला निवांत आणि सुरक्षित वाटतं. पण तुम्ही सुरक्षित नाही आहात. तुम्हाला तिथे दिसणारी आग आणि धूर प्रथम तुमच्या स्वतःच्या आंतरिक गुहेत पेटवला गेला होता. तो इथून तिथे पोहोचला. तुम्ही सुरक्षित राहू शकत नाही. ते तुमच्या दैनंदिन जीवनात विविध प्रकारे दिसून येईल. इतर जण बॉम्बने मरतील. तुम्ही तुमच्या स्वतःच्या अहंकारी कर्मांनी मराल. माणसाला नेहमी बाह्य टॉर्मेंटरची नाही. गरज असते का? माणसाला नेहमी बाह्य शत्रूची गरज असते का? तर तिथले लोक मरतील कारण बाह्य शत्रूने त्यांच्यावर बॉम्ब टाकला. आणि तुम्ही छळलेले आणि पीडित होऊन जागाल कारण तुम्ही स्वतःवर आतून बॉम्ब टाकत आहात. बघा, द्वैत अस्तित्वात नाही. तुम्ही तुमच्या शेजारचे घर जाळून शांततेत राहू शकत नाही. हे पटण्यासारखं आहे, इतकं कारण सोपं आहे ते. नैराश्य आणि चिंतेचं प्रमाण खरोखर जास्त आहे. आणि त्याचा संबंध जगभरातील अमेरिकन गैरकृत्यांशी जोडणं ही काही सामान्य बुद्धीची गोष्ट नाही. जर तुमच्याकडे अमेरिकेत मानसिक विकारांची साथ असेल तर त्याचा संबंध गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेने जगभर जे काही केलंय त्याच्याशी जोडणं इंट्युटिव्ह वाटत नाही, बरोबर? आणि असं नाही की मी अमेरिकेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोय आणि बाकी जगाला दोषमुक्त करतोय. आपण सर्वच एक आहोत. खरं तर संपूर्ण जग अमेरिकन स्वप्न जोपासतं. संपूर्ण जग अमेरिकेसारखं बनण्याचं स्वप्न पाहतं. आणि त्यात मी अमेरिकन लोकांचा शिक्षण, वैद्यकशास्त्र, तंत्रज्ञानातील योगदान नाकारत नाही. पण जेव्हा अहंकाराचा विचार येतो तेव्हा अमेरिकन लोक इतर कोणासारखेच आंधळे असतात. आणि सामर्थ्यामध्ये अर्धवट आंधळ्यांना पूर्णतः आंधळ बनवण्याची प्रवृत्ती असते. सत्तेसोबतचा अहंकार स्वतःचा सर्वात मोठा शत्रू बनतो. माझं नाव सलोनी आहे. मी अमेरिकेत राहते आणि मी आचार्यजींना सतत अनेक प्रश्न विचारत असते. आजही त्यांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं, जो मला बऱ्याच काळापासून पडला होता. आजच्या सत्रातून मला मिळालेली मुख्य शिकवण अशी आहे: अहंकार कल्पनेत जगतो. हे मला खूप पटलं, कारण मी रोजच्या जीवनातही पाहते, माझ्यासह बहुतेक लोकांना तथ्यांशी थेट संबंध जोडायचा नसतो. कारण तथ्य कधीकधी खूप कडू आणि पोचरी असतात. आपलं बहुतेक दुःख वास्तवामुळे निर्माण होत नाही, तर तथ्य थेट न स्वीकारल्यामुळे निर्माण होतं. माझ्या वैयक्तिक अनुभवाशी जोडायचं झालंच तर आचार्यजी म्हणाले की अमेरिका बाह्य जगाशी जे काही करते त्यामुळे त्यांच्या आतमध्येही एक आग लागली आहे. मी माझ्या मित्रांमध्ये आणि इथल्या ओळखीच्या लोकांमध्ये पाहते, त्यांना खूप अँक्झायटी असते. ते बोर्ड गेम्स, व्हिडिओ गेम्स आणि अशा अनेक बनावट मनोरंजनाच्या माध्यमातून स्वतःचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. लोक जगामध्ये काय चालले आहे हे विसरण्याचा प्रयत्न करतात.
त्यांना अस्तित्वाचे धोके, हवामान बदल किंवा दररोज कत्तल केल्या जाणाऱ्या अब्जावधी प्राण्यांबद्दल जाणून घ्यायचं नसतं. त्याऐवजी ते आपल्या स्वतःच्या छोट्या विश्वात राहणं पसंत करतात. जेव्हा आचार्यजी म्हणाले की अहंकार कल्पनेत जगतो, तेव्हा त्यातला अर्थ मला नीट समजला. दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की मुक्त विचार ही एक अहंकाराची प्रतिक्रिया आहे. लोकांना वाटतं की ते मुक्त विचारांचे आहेत, परंतु प्रत्यक्षात ते त्यांच्या प्रवृत्ती आणि अहंकारानुसार चालत असतात. ही बाब सध्याच्या परिस्थितीला तंतोतंत लागू होते. आणखी एक शिकवण जी मला खूप महत्वाची वाटली ती म्हणजे संघटित धर्म सूक्ष्मपणे अहंकाराचं रक्षण करतो. आपण यावर तासनतास बोलू शकतो, पण मला हे जास्त लांबवायचं नाही. मुख्य मुद्दा हा आहे की संघटित धर्म नेहमी कर्त्याऐवजी कृतीवर लक्ष केंद्रित करतो. आणि आज आपण ज्या समस्यांना तोंड देत आहोत त्यातला हा एक मोठा भाग आहे. तुम्ही लोकांशी तथ्यांवर आधारित चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर ते नेहमी त्यांच्या श्रद्धेचा किंवा धर्माचा मुद्दा मध्ये आणतात. मित्रांनो, मला फक्त इतकंच सांगायचंय की गीता समुदायाचा भाव असल्याने मला जगात काय चाललंय हे समजण्यास मदत झालीये. यावर खरोखर दुसरा कोणताही उपाय नाही. आपल्याला हा समुदाय वाढवण्याची आणि अधिकाधिक लोकांना यात सामील करून घेण्याची गरज आहे. मी या समुदायावर जे काही प्रयत्न केले आहेत त्यावरून मला असं वाटतं की आजच्या जगात लोक इतके संवेदनहीन झाले आहेत. की आचार्यजींशिवाय कोणीही खरोखर जगाला वाचवू शकत नाही आणि लोकांना पुन्हा वास्तवात आणू शकत नाही. मी यावर जितका भर द्यावा तितकं कमीच आहे. आपण अधिकाधिक लोकांना या समुदायात आणलं पाहिजे आणि त्यांना आचार्यजींच्या शिकवणुकीशी जोडलं पाहिजे. आजसाठी मी इतकंच म्हणेन. धन्यवाद.